तुमची सून राहिले नाही, आपण हॉस्टेल मधली लाडकी मुलगी नक्कीच असेल आणि त्याच नात्याने मी तुमची सेवा सुद्धा करेन. मॅडम, तुमच्याशिवाय माझं कोणी नाही आहे हो आता. आई म्हणून या मुलीवर प्रेम करणार ना तुम्ही, की कंटाळून तुम्ही मला सोडून नाही? अरे तुम्ही कधी आलात? आताच. आज सरपोतदार साहेबांनी आपल्याला इथे का बोलवलंय? काय आयडिया नाही. त्यांच्या पीएचा फोन आलेला की बंगल्यावर या लगेच. सो आलो. आपलं तर कामच आहे ना. आय होप आज काहीतरी ब्रेकिंग न्यूज मिळेल. सध्या सगळं जाम थंड सुरू आहे आणि एडिटर पण शिवाय घालतायत, काहीतरी सनसनाटी द्या. अरे आता मी काय पैदा करू का सनसनाटी? ती बघ आली सनसनाटी. सॉरी, तुम्हाला वाट बघावी लागली. नमस्कार. नमस्कार. या. हो. सुरू करूया. सरपोतदार साहेब कुठे आहेत? अजून आले नाहीत ते. सरपोतदार साहेब त्यांच्या कामानिमित्त बाहेर गेलेत, बिझी आहेत. त्यांच्या पीएनं सांगून मीच तुम्हाला बोलवलं. काही विशेष अनाउन्समेंट आहे का? त्याशिवाय तुम्ही याल का? मला माहिती आहे बाहेर हल्ली काही घडत नाहीये ना. असं काही सनसनी ब्रेकिंग न्यूज असं काही मिळत नाहीये ना तुम्हाला. मग विचार केला, चला आपणच नेहमीप्रमाणे तुम्हाला ब्रेकिंग न्यूज देऊया. ब्रेकिंग न्यूज सांगा ना सर. सांगतो. तुम्हाला माहितीच आहे डॅडच्या पॉलिटिकल करिअरमुळे त्यांचं आयुष्य खाजगी राहिलंच नाही आणि त्यांच्यासोबत तुम्ही आमचं आयुष्य सुद्धा खाजगी ठेवलं नाही. आमच्या आयुष्यात घडणारी छोट्यातली छोटी गोष्ट पण तुम्ही जबाबदारीनं निष्ठेनं लोकांपर्यंत पोहोचवत राहिलात. स्वानंदीची केस तुम्हाला ठाऊकच आहे, रादर आमच्यापेक्षा जास्त चांगली तुम्हाला माहिती. स्वानंदीची प्रेग्नन्सी, लग्नापूर्वीची प्रेग्नन्सी. माझ्यासोबत तिचं लग्न ठरलं होतं पण झालं मणीसोबत. मग मणी आणि तिचा संसार, त्यानंतर स्वानंदीच्या बाळाचा खरा बाप तिच्या आयुष्यात येणं. त्यामुळे स्वानंदी, मणी आणि त्या दुष्यंतच्या आयुष्यात क्रायसिस निर्माण होणं. इथपर्यंत तुम्हाला सगळं ठाऊक आहे बरोबर? आता पुढची न्यूज मी तुम्हाला सांगणार आहे. तर स्वानंदी आणि मणी आणि दुष्यंतच्या आयुष्यात क्रायसिस निर्माण झालाय आणि पण ना ही सगळी फेज आता लवकरच संपणार आहे. ती पण ऑन अ पॉझिटिव्ह नोट. संपणार आहे म्हणजे स्वानंदीनं आमच्या सगळ्याच्याच भल्याचा एक निर्णय घेतलाय आणि तीच तुमची ब्रेकिंग न्यूज आहे. स्वानंदी आणि मणी डिवोर्स घेत आहेत आणि स्वानंदी आणि दुष्यंत लवकरच लग्न करतायत. हे तर शॉकिंग आहे. म्हणूनच तर ब्रेकिंग आहे. पण एका वर्षाच्या आतमध्ये डिवोर्स, काय न्यूज आहे रे? पण मणी आणि स्वानंदी इतक्या सहज डिवोर्ससाठी तयार कसे झाले? त्यांच्यावर काही दडपण आहे का? पण मणी आणि स्वानंदीचा डिवोर्स फाईल झालाय की फक्त चर्चा सुरू आहे? आय मीन स्टेटस काय आहे? अरे जरा तुम्ही श्वास घ्या, मलाही घेऊ द्या. मला उत्तर द्यायला वेळ द्याल की नाही देणार? आय नो ही ब्रेकिंग न्यूज आहे. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे मी, डोंट वरी. स्वानंदीचा आणि मणीचा डिवोर्स लवकरच होणार आहे. अजिबात काळजी करू नका, ती न्यूज तुम्हाला मिळणारच आहे. आणि स्वानंदी आणि दुष्यंतचं लग्न सुद्धा लवकरच होणार आहे. तू काय प्रश्न विचार? स्वानंदी. स्वानंदी स्वानंदी मॅडम, तुम्ही आणि दुष्यंत लग्न करताय हे खरं आहे का?
दुष्यंतसाठी तुम्ही लग्न तोडायला तयार कसे झालात? मणीचा विचार का नाही केलात तुम्ही? तुमच्या बाळाचा आणि तुमचा स्वीकार करणाऱ्या मणीला सोडून तुम्ही दुष्यंताशी लग्न करताय, हे खरं आहे का? बोला स्वानंदी मॅम, बोला. यावरती आम्हाला उत्तर पाहिजे मॅम, बोला. हो मॅम, काहीतरी बोला मॅम, प्लीज मॅम. मॅडम, मित्रांनो, काय हे कॅप्चर केलं की नाही? नाही, हेच चुकतं तुमचं. बघितलं की नाही, स्वानंदी आत गेल्या गेल्या लगेच दुष्यंत सुद्धा गेला. याचा अर्थ काय? काय याचा अर्थ स्वानंदीची आणि तिच्या बाळाची काळजी उत्तम घेणार आहे दुष्यंत. आणि हेच सगळं मणीने सुद्धा बघितलं आणि म्युच्युअली डिवोर्स घ्यायचा निर्णय घेतला. त्यामुळे लवकरच आता दुष्यंत आणि स्वानंदीचं लग्न होणार. लग्नाला यायचं त्यांच्या. हा चला आता लवकरात लवकर ही बातमी छापा, तुमच्या न्यूज चॅनलवर दाखवा. गुड. स्वानंदी प्लीज ऐकून घे जरा. मी डिवोर्स पेपर साईन केले म्हणजे तुमच्याशी लग्नाला तयार झाले असं होत नाही. स्वानंदी, हे बघ, आजपर्यंत मी माझं मन तुझ्यासमोर मोकळं करू शकलो नाहीये कारण तू मणीसोबत लग्नाच्या बंधनात अडकली होतीस. त्यावेळेला ते करणंही चुकीचं होतं मॉरली आणि त्याचा काही उपयोगही नव्हता. पण मला असं वाटतंय की आता मी माझं मन तुझ्यासमोर मोकळं करू शकतो. स्वानंदी, मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. आणि हे आज नाहीये, त्या रात्री मी तुला जेव्हा पार्टीत पाहिलं ना तेव्हा त्या क्षणापासून मी तुझ्या प्रेमात पडलो आणि ते आजही अजिबात कमी झालेलं नाही. स्वानंदी, मला तुझ्यासोबत, आपल्या बाळासोबत एक चांगलं आयुष्य घालवायचं. स्वानंदी, हे बघ, मी खरं बोलतोय. मी फक्त माझं मन तुझ्यासमोर मोकळं करतोय. माझी अशी अजिबात अपेक्षा नाहीये की तू माझ्या प्रेमाचा स्वीकार करावास लगेच. आय नो तू आत्ता एका वेगळ्या मेंटल स्टेटमध्ये आहेस, बट यू टेक युअर ओन टाइम. मी आयुष्यभर तुझी वाट बघायला तयार आहे. मला इतकं हलकं वाटतंय ना मन मोकळं झाल्यावर. स्वानंदी, सांग ना, तू माझ्या प्रेमाचा स्वीकार करशील? स्वानंदी, तू अशी का बघतेस? तू चिडलेस का? हे बघ, मी तुला प्रॉमिस करतो, मी तुला कुठलाही त्रास होऊ देणार नाही. आपण खूप चांगलं आयुष्य जगूया. पण प्लीज तू मला हो म्हणशील का? स्वानंदी, माझं मनापासून प्रेम आहे तुझ्यावर. स्वानंदी.